आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा सर्व भारतीयांना खरं तर मी शुभेच्छा देतो। 15 ऑगस्ट 1947 ला हा भारत देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला, परंतु 16 ऑगस्ट 1947 ला या देशाचा महानायक, साहित्यिक, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी या मुंबईच्या क्रांती मैदानावरती या शासनाच्या विरोधात, या व्यवस्थेच्या विरोधात, हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा पद्धतीचं आंदोलन केलं। या देशामध्ये आज स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत, पण 80 वर्षामध्ये आज आमचा इथला SC, ST, OBC, NT, BNT, BCNT, मायनॉरिटीज असा भटका विमुक्त 85% बहुजन समाज आज ही अन्न, वस्त्र, आरोग्य, पाणी, रोजगार अशा वीज अशा मूलभूत गरजेपासून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी वंचित आहे। आज वंचित असणाऱ्या या समाजाला आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या 80व्या दिवसामध्ये सुद्धा खरं तर न्याय मिळत नसेल, तर ही आमची या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा एक आवाज आहे, ही चीड आहे, व्यवस्थेच्या विरोधातला या ठिकाणी हा आमचा एक आवाज आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आमचा मरे गाढवाला गेले अनेक वर्ष सातत्यानं या समाजामध्ये, या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी जगताना दिसतो आहे। आमचा पारधी समाज आज खऱ्या अर्थानं या समाजामध्ये, या व्यवस्थेमध्ये जगताना दिसतो आहे। आमचा बहुरूपी समाज या ठिकाणी समाजामध्ये जगताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिसतो आहे। आमचा मातंग बांधव असेल, आम्ही बौद्ध बांधव असेल, आमचा होलार बांधव असेल, आणि आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा मराठा बांधव असेल, आमचा धनगर बांधव असेल, आमचा लिंगायत बांधव असेल, अशांच्या संदर्भातल्या भूमिकेनं, आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिकेनं आज सगळा समाज, हा बहुजन समाज आज खऱ्या अर्थानं रस्त्यावरती आलेला आहे। आणि हा न्याय, हक्क आणि अधिकार या ठिकाणी मागत असताना हे शासन या ठिकाणी आज हक्क अधिकार तर देतच नाही, परंतु दिल्लीच्या जंतर मंतरवरती आज आमच्या या ठिकाणी असणारे विद्यार्थी जो आपल्या न्यायासाठी खऱ्या अर्थानं आंदोलन करत असताना विद्यार्थ्यावरती सुद्धा या ठिकाणी प्राणघातक हल्ले झालेले आहेत, यवना त्यांच्या हत्या या ठिकाणी झालेल्या आहेत। आमच्या या बहिणी 20-20 वर्षाच्या मुलींच्या वरती आज अत्याचार, अन्याय अत्याचार झालेले आहेत। आणि मग या देशामध्ये आम्हाला नेमकं स्वातंत्र्य जर मिळालं आहे का? अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे या ठिकाणी साहित्य रत्न आहेत, ज्यांना भारत रत्नानं या ठिकाणी सन्मानित करायला पाहिजे होतं। आज जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। भारत में संविधान 100% लागू किया जाए और हर स्कूल में संविधान पढ़ाया जाए जो है, और उसके साथ साथ जहाँ तिरंगा का मान सम्मान होता है वहाँ पे संविधान का भी मान सम्मान होना चाहिए, और हर स्कूल में संविधान पढ़ाया जाना अनिवार्य होना चाहिए। बस इतना ही कह के मैं अपने बात को खत्म करता हूँ। ठीक आहे, झालं तुमचं। लोकशाही सदस्य मार्गाने आम्ही आलेलो आहे। आम्ही गाजा वाजा आवाज सांगोला शहर
सांगोलामध्ये. भारतीय समाजाला पुरावे नसतात तर त्याच्यासाठी आपण गृह बेस हा एक GR आहे त्यानुसार चौकशी करून आधार कार्ड पण त्या समाजातून आधार कार्ड, राशन कार्ड, तुमचं KYC, जात प्रमाणपत्र, सगळे प्रमाणपत्र सगळेच येणार. आयुष्यमान कार्ड सगळे अगदी